12 वर्ष कार्यक्रम करतो आहे त्याचं आपल्याला फळ मिळायला चालू झालेलं आहे. मुलांना त्यातून प्रोत्साहन मिळावं, आम्ही गावाने एकत्र राहावं, महिला मंडळ एकत्र यावं, हाच आमचा ह्यातून उद्देश असतो आणि मुलांना यातून मोठं प्रोत्साहन मिळावं हे आमचा मोठा उद्देश असतो. ह्याच्यातून जो स्नेहसंबंध बोलतो ना तो मेळावा तो आज फील येतोय. मी आपण एकमेकाला भेटतो. नमस्कार मंडळी, कोकण विलेज बॉईज या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहोत नालासोपारा येथे. ॲक्च्युली मुंबई मंडळ काय करतं हा मुंबई मंडळाचा उपक्रम असणार आहे. आज आहे रविवार, तर आज नालासोपारा नगरीमध्ये गुणवंत विद्यार्थीचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे. तर याचा अनुभव घेण्यासाठी म्हणजे गुणवंत विद्यार्थिनी असतील यांचा सोहळा म्हणजे ते शैक्षणिक कला कौशल्यामध्ये जे पास झालेले आहेत तर त्यांचं एक आपण सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे. त्याच्यामुळे आज आपण तिकडे जाणार आहोत. तुम्हाला पण घेऊन जातो. चला. आपल्यासोबत आहे विनय भाऊ, विजय भाऊ आणि अजून मंडळी आहेत ते आता आपल्याला पुढे भेटणारच आहेत. प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. मंडळी, ज्ञानाचा प्रकाश, संस्काराचा सुवास आणि एकोप्याची साथ त्या संपूर्ण कार्यक्रमासाठी आणि आजच्या मंगल प्रसंगी आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आता इथे आमच्या गावात जे स्वर्गवास ज्यांना झाला आहे त्यांना मंडळातर्फे श्रद्धांजली देत आहेत. इथे आमच्या गावातल्या महिला आता स्वागत गीत बोलत आहेत. मंडळातर्फे हजेरी घेण्यासाठी वीरू आणि मनोज जात तसेच महेंद्र आहेत आणि इकडे मुलांची हजेरी आणि महिलांची प्रेझेंटी घेण्यासाठी जिग्या, हर्षदा, शिव वगैरे काम करत आहेत. यायचं आहे. इयत्ता आयोजित करण्यात आला आहे. हा आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. अभ्यास, क्रीडा, कला आणि इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला जातो. यश हे सहज मिळत नाही, त्याच्यासाठी मेहनत, चिकाटी, शिस्त आणि आत्मविश्वास आवश्यक असतं. आपले शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रेम व प्रोत्साहन यामुळेच आपण यशाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. आज ज्यांचा सत्कार होत आहे त्यांचे आपण अभिनंदन करतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही मन लावून अभ्यास करू, चांगले संस्कार जोपासू आणि आपल्या आईवडिलांचे नाव उज्ज्वल करू. हा सुंदर सत्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. आता ही इयत्ता तिसरीची मुलं आहेत. सहावी पास विद्यार्थ्यांनी प्लीज टाळ्यांच्या गजरात या मुलाचं स्वागत करायचं आहे. संयम दर्शन धाडवे. संयम दर्शन धाडवे कबड्डीपटू, वडाळ्यात खेळतो कबड्डी, उत्कृष्ट कबड्डीपटू. या 8वी पास विद्यार्थिनी सगळे यावर्षी 10वीला बसलेले विद्यार्थी आहेत, तर त्यांना 10वीसाठी खूप शुभेच्छा. आता इंजिनिअरिंगमध्ये स्कोप काय आहे? लाईक इंजिनिअरिंग म्हटलं तर मेनली असं असतं आपलं मत की काहीतरी सॉफ्टवेअर डिझाईन करायचं आहे किंवा एक ॲप बिल्ड करायचं आहे. बट आता ती फक्त सॉफ्टवेअर पुरतंच नाही राहिलेलं आहे. जसं की AI आता नवीन आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्यामध्ये आपण म्हणजे ते सिस्टम असं काम करतं की आपल्या
गरजा आहेत, आपले कामं आहेत ते सोप्या पद्धतीने करून टाकतो. सायबर सिक्युरिटीमध्ये आपला जो डेटा आहे, आपला सिस्टम, आपला सॉफ्टवेअर, त्याला कसा प्रोटेक्ट करता येणं हे एक आपण सिस्टम डिझाईन करतो. त्याच्यानंतर डेटा ॲनालिस्ट, डेटा सायंटिस्ट झालं, ज्यामध्ये आपण मशीन लर्निंग करतो. आणि बिझनेस मॉडेलमध्ये जे डेटा आपले कलेक्ट केले जातात त्याला कसं ऑप्टिमाइज करून आपला जो मॉडेल आहे त्याला अजून कसं चांगला करता येईल ते एक असतो. आणि मग क्लाउड कम्प्युटिंग झालं. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे लाईक जगभरातून जे आपले डेटा असतात, सिस्टम असतात, त्याला कसं ॲक्सेस करता येणं हे सिस्टम डिझाईन करतो आपण. सर्वांना विनंती करतो 2 झाले पाहिजे त्यांच्यासाठी. 10वी पास विद्यार्थी आहेत. मग अशी विद्यार्थिनी होत्या यावर्षी. हे बघा मंडळी, विघ्नेश विकास आघाडे आपल्या सायन्समधून त्यांनी 58% मिळवलेले आहेत. त्याच्यानंतर निधी दर्शन हार्वे कॉमर्समध्ये 52% मिळवलेले आहेत. त्याच्यानंतर नेत्रा निलेश माळी यांनी सुद्धा कॉमर्स 63% मिळवलेले आहेत. नेत्राला जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर ते करू शकतो. आपल्या मंडळाला स्थापन 1982ला आपला मंडळ स्थापन झाला आणि त्याच्यानंतर आज 44 वर्ष मंडळाला पूर्ण झाली आणि ह्या आपल्या कार्यक्रमाला चालू होऊन 12 वर्ष झाली. आणि 12 वर्षात जर कोणी विचारलं की हा कार्यक्रम का करतात त्याचं उत्तर यावर्षी येणारी पहिली आपली पहिली विद्यार्थी आहे. 12 वर्ष चाललेला हा कार्यक्रम यावर्षी असं वाटतं की सार्थकी ठरला आहे. कारण की पहिली ही वकील झालेली आहे. आपल्या गावातून पहिली अक्षराने आपल्या गावाच्या इतिहासात नाव नोंदवलं आहे. त्याच्या पाठोपाठ मयुरेश सावंत MBA करतोय आणि त्याच्यानंतर आकांक्षा ही इंजिनिअरिंग करते. अशा आधी चांगले विद्यार्थी होऊन गेले. ते ग्रॅज्युएटपर्यंत त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. सगळे अकाउंटंट आहेत खूप सारे. त्याच्यानंतर शिक्षण घेणारी मुली आकांक्षा मयुरेश त्याच्या पाठोपाठ पूर्ण नवीन विद्यार्थी येतील याची अपेक्षा आहे. त्या प्रोफेशनमध्ये मी कोणत्याही लिगल बॅकग्राऊंडमधून आलेली आहे. म्हणजे खरं कोणी ॲडव्होकेट कोणी नाही आहे तर मला आता सध्या सपोर्टची गरज आहे. मी सध्याला सिव्हिल, क्रिमिनल आणि फॅमिली या तिन्ही लाईनमध्ये आहे, सध्या ॲक्टिव्ह आहे आणि मला या प्रोफेशनमध्ये पाय ठेवण्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे. सो तुमच्याकडे कोणाला किंवा तुमच्या रिलेटिव्ह कॉन्टॅक्टमध्ये कोणाला लिगल मदत पाहिजे असेल तर तुम्ही माझं नाव तुम्ही सजेस्ट करू शकता त्यांना. माझं कॉन्टॅक्ट तुम्ही सजेस्ट करू शकता. सो तुम्ही डिग्री कंप्लीट केल्यानंतर लॉयर होता. आता मी सध्या लॉयर आहे आणि माझ्या AIP एक्झाम बाकी आहे आणि माझी प्रोव्हिजनल सनदही बाकी आहे. त्यासाठी मी आता प्रोसिजर मी स्टार्ट केली आहे. ती सनद जेव्हा बार काउन्सिलकडून येते तेव्हा ॲडव्होकेट टायटल आपल्या नावाच्या अगोदर लागतो. ती प्रोसेस माझी सध्या चालू आहे. सध्या मी आता लॉयर आहे. आपले आता कोकण विलेज बॉयचे सगळे मेंबर जेवत आहेत. आपण सुद्धा आता जेवणार आहे. गावच्या पिकनिक कॅन्सल केलेली आता कार्यक्रमाला आलं. गावच्या कार्यक्रमाला खास राहुलला गावच्या कामाची आवड आहे त्यामुळे मी आज आलो. करू आणि प्रज्ञा, तुला तुमच्या ताईच्या यशाबद्दल काय वाटतंय? मग तुम्हाला वेदिका ताई इथे अँकरिंग करते आणि बाकी महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम. अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई, अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई, विकासरावांचं नाव घेते विघ्नेशची आई. नवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान, दिव्यश्रावांचे नाव घेते हळदी कुंकूचा मान. आता नवीन आलेले हळदी कुंकूसाठी नाव घेणार आहे. सर्वांनी नाव आहे का?
फॅसिलिटी पूर्ण नाही आहे तुम्हाला गावात. ज्या गोष्टी मी मिस केल्या होत्या म्हणजे माझे जे मी जेव्हा शिक्षण घेत होते त्यावेळेला माझी पण खूप स्वप्न होती आणि काय करण्यासाठी स्वप्न ते पूर्ण झाली होती ती होतोय तर ती स्वप्न जेव्हा आपली मुलं पूर्ण करतात तेव्हा तो एक फिलिंग असतं मला मस्त भारी वाटतं नाही भारी वाटतं. थँक्यू. आपला अमोली ग्राम विकास मंडळ मुंबई आपण एक 2026मध्येच आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि उत्तमरित्या आपला कार्यक्रम पार पडला आहे आणि आपण जो 12 वर्ष कार्यक्रम करतो आहे त्याचं आपल्याला फळ मिळायला चालू झालेलं आहे. यावर्षी आपल्या मंडळातील आपले मोहिनी सावंत यांनी त्यांचं पदवीधर शिक्षण लॉमध्ये त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. तसेच इथे MBA झालेले सुद्धा स्टुडंट आहे आपल्या मंडळामध्ये, त्यातच इंजिनिअरिंग करणारे सुद्धा स्टुडंट आहेत. अशा प्रकारे आपल्या मंडळाचं जे आपण जे काम करतो आहे ते काम आपल्याला त्याला हळूहळू फळ येताना दिसतं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि त्यांच्या प्रयत्नांना यश यावं यासाठी खूप खूप शुभेच्छा. बहुजा अंबोली ग्रामस्थ मंडळ यांचा आमचा दरवर्षी हा शैक्षणिक प्रोग्राम होतो. म्हणजे मुलांना आम्ही साहित्य वगैरे वाटप करतो. त्याच्यामध्ये आमचा हिरिरीने भाग असतो की मुलांना त्यातून प्रोत्साहन मिळावं, आम्ही गावाने एकत्र राहावं, महिला मंडळ एकत्र यावं हाच आमचा ह्यातून उद्देश असतो आणि मुलांना यातून मोठं प्रोत्साहन मिळावं हे आमचा मोठा उद्देश असतो ह्याच्यातून. तसं आम्ही हा प्रोग्राम करतो आहे आणि आमची मुलं पण यातून मोठी प्रेरणा घेऊन आता एक मुलगी आमची ती वकील झालेली आहे. म्हणजे आम्हाला पण बरं वाटतं आहे की आम्ही काहीतरी प्रोग्राम करतो आहे आणि त्यातून मुलं हे घेऊन म्हणजे काहीतरी शैक्षणिक पुढे जात आहेत त्याचा आम्हाला आनंद होतो आहे. म्हणून हे आम्हाला प्रोग्राम करायला आणखी मजा येते. खूप छान वाटतं आहे. म्हणजे ह्यावर्षी कसं थोडंसं आपण एकमेकांमध्ये मिसळायला जो आपल्याला वेळ मिळाला त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटतं आहे. कारण दरवर्षी आपलं कसं एक घड्याळच्या काट्यावरती आपल्याला टायमिंग ठरलेला असतो की ह्या टायमाला हे ह्या टायमाला ते आणि ते तसं केलं की माणसं पडायला मोकळे असतात. ह्या वेळेला असं होतं की आपण तो काटछाट करून जो स्नेह समोर बोलतो ना तो मेळावा तो आज एक फील येतो आहे. म्हणजे आपण एकमेकाला भेटतोय मिसळतोय. आज लेडीजला पण मंच दिला आहे त्याला पण थोडा टाईम मिळाला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप फील वाटतं की बाबा नुसतं म्हणजे काट्याप्रमाणे न चालता काही गोष्टी आपण आपल्या माणसाने जो ठरवला म्हणजे ठरवलं आहे की आपण वेळ देऊया तो आज वेळ देतोय. त्याच्यामुळे मस्त छान वाटतं आहे आणि तुम्ही लोकांची जी मेहनत आहे त्याच्यामुळं आम्हाला आज यावर्षी बरंचसं काम कमी झालेलं आहे असं ते वाटतं आहे. धन्यवाद. आपल्या गावात जो पण कोणी येईल तो आपलासा होऊन जातो. ही आपल्या गावची खासियत आहे. हे आपल्या गावची एकी आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय बहरदार असा आपण दरवर्षी करत असतो. यावर्षी सुद्धा छान कार्यक्रम आपला चालू आहे. आम्ही हा आता कार्यक्रम होतो ना त्यावेळेस कार्यकर्ते मंडळी विचार करतो की या दरवर्षी कार्यक्रमातनं काय घेऊया. आम्ही विचार मंथन करतो नंतर की हा कार्यक्रम चांगला झाला का किंवा या कार्यक्रमातनं आपला उद्देश पूर्ण झाला का. तरुणांना सांगायचं की आपलं मंडळ भक्कम आहे सक्षम आहे म्हणून असे हे कार्यक्रम आपण करू शकतो आहे. जर आपलं मंडळ सक्षम नसतं तर आपण असे कार्यक्रम करू शकलो नसतो किंवा आपल्या गावाची एकी आहे म्हणून आपण कार्यक्रम करू शकतो आहे आणि हा अभिमान आहे आपला. त्याच्यामुळे असे कार्यक्रम पुढे सुद्धा कार्यक्रम होत राहतील. आपण वरिष्ठ मंडळी त्यांचा आपण सल्ला घेऊन आता नवतरुण आमच्यासारखे काही मंडळी आहेत यांच्या विचाराने आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे यावरती बरेच काही विचारमध्ये होत असतं की बाबा कसा कार्यक्रम करूया कोणाला कोणती जबाबदारी देऊया. आपले बरेच सामग्री मित्रमंडळी आहेत ते जरी आपण आता कार्यक्रम एक दिवसाचा असला तरी पूर्ण महिनाभराची तयारी असते आणि त्यांचं गावाप्रती असलेलं प्रेम आहे. त्याच्यामुळे नवीन जे मुलं आहेत जरी ते शिक्षण घेत असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पदाक्रांत करत असतील तरी त्यांचंसुद्धा एक गावाला आपल्या मंडळाला कुठेतरी सहकार्य असणं हा त्यांचा खारीचा वाटा असला पाहिजे. आज आमचे मित्र काही आहेत त्यांनी आम्ही एक ग्रुप तयार केला आहे. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे किंवा आम्ही ते चॅनलच्या माध्यमातून काहीतरी करू इच्छितात. ते आनंद होत आहे. त्यातनं आपल्या सगळ्यांचा सपोर्ट असेल तर खरोखर काहीतरी वेगळं घडेल असं मला वाटतं. आपण कुठेतरी या मंडळाच्या माध्यमातून कुठेतरी या कार्यक्रमातून एकत्र येतो ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे जे विद्यार्थी शिक्षण घेऊन नवीन इयत्तेत गेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा. जे पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत पदवीचं शिक्षण घेत आहेत त्यांनासुद्धा खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळातील या सर्व कार्यकर्ते सदस्य असतील किंवा ज्येष्ठ सल्लागार असतील आणि त्यानंतर माझे मित्रमंडळी आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. मला गर्व वाटतो की आपली आज मुलं आज या शिक्षणाच्या पातळीवर पुढे चालली आहेत. आज बरेचशा मुलांचा मला कौतुक वाटतं. मुली आहेत आज पदवीधर झाले आहेत कोण वकिली करतो कोण इंजिनिअरिंग करतो CA करतो. खरं गर्व वाटतो आहे की आज आमच्या मंडळाचा तो सत्कार समारोह वाया जातो असं मला वाटतं की त्या मुलांनी प्रगती करून आपल्या पावावर उभे झाले. आर्थिक बाबा असतो तर तुम्ही होतं की परदेश करायला कुठली पदवी करावी कुठला थोडा आर्थिक बाबा असतो काही पालकांची ती परिस्थिती नसतो. पण जर मुलांनी मनाप्रमाणे अभ्यास केला तर ते मुलं पालक आपले त्याच्या मुलांच्या प्रगतीसाठी खरोखर ते मेहनत करून कष्ट करून त्या मुलाला आपला पुढे जाण्याचा मार्ग मिळेल. आणि या मुलांसाठी जर नवीन मुलं आहेत ते प्रगती पातळीवर चालले आहेत त्यांच्या नवीन भविष्याच्या वाटसाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि
आणि अशीच प्रगती तुम्ही करत राहा. गावाचा उद्योग करा. उत्सवाला जास्त बोलायचं नाही. गावासाठी सर्वांनी मेहनत करा. कार्यक्रम मदत करा. मी तुम्हाला 2 शब्द बोलण्याची जय महाराष्ट्र. आज 12वा विद्यार्थी सत्कार सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आणि सहकार्यामुळे अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला. या आनंददायी क्षणी मी आंबोली ग्रामविकास मंडळ मुंबईच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या तरुण वर्गाचं त्याचप्रमाणे आपल्या मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक दिवस मेहनत घेणारे आपल्या आंबोली ग्रामविकास मंडळाचे मुंबईचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक या सर्वांचं मी विशेष अभिनंदन करतो. तुमच्या या निस्वार्थ सेवेमुळे हा सोहळा यशस्वी ठरला. आपण सर्वांनी यापुढे अशाच प्रेमाने आणि उत्साहाने या कार्यक्रमाला साथ द्यावी हीच माझी नम्र विनंती आणि माझे इथं आभार प्रदर्शनाचे 2 शब्द मी संतोष करतो. धन्यवाद. तर मंडळी, आजचा कार्यक्रम बघितलं. आज आमच्या गावच्या मंडळाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा असतो, म्हणजे दरवर्षी असतो, तो संपन्न झाला. आणि आपले त्यानिमित्ताने कोकण विलेज बॉयज आमचे सगळे मित्र भेटले. हे बघा, हे करा. व्हिडिओमध्ये सगळे दिसले नसतील, जिकडे तिकडे होते, पण जास्त महिला विद्यार्थ्यांची शूटिंग झाली आहे. तर आमच्या गावचा मंडळाचा एकदम स्तुत्य कार्यक्रम आहे हा, दरवर्षी असतो आणि हिरिरीने सगळे आम्ही भाग घेत असतो. तर या व्हिडिओतनं हेच दाखवायचं होतं की असे कार्यक्रम बाकी गावात होत असतील, व्हायला पाहिजे. म्हणजे मुलांना त्यांना एक काय प्रोत्साहन मिळतं. शैक्षणिक कार्यक्रम आहे आपला. आमचा हा कार्यक्रमाचा 12 वर्ष वर्षी आम्हाला एक चांगलं असं यश असं भेटलं की आमच्या गावातून एक मुलगी, सर्वात पहिली मुलगी जी LLB झाली आणि तिथे ॲडव्होकेट बनण्यासाठी तिचा तो प्रवास सुरू झाला. LLB पदवी तिने घेतली आणि त्याच्यानंतर सोबत आम्हाला एक असा विद्यार्थी भेटला की त्याने फायनान्स हे केलं, MBA केलं त्याने आणि काही मुलींनी आता MBAचा एंट्रन्स एक्झाम पण दिल्या. इंजिनिअरिंग आणि हा आमचा जवळजवळ 12 वर्षाचा रिझल्ट आहे. आणि आता आम्हाला त्या सत्कारामध्ये विद्यार्थी आता त्यांना अवेअरनेस आले आणि ते चांगल्या चांगल्या पदासाठी आता ते पुढे एज्युकेशन घेऊन पुढे जातात. आमच्या गावाची हा कार्यक्रम म्हणजे स्नेहसंमेलन, हळदीकुंकू आणि विद्यार्थी सत्कार सोहळा. आमचं स्नेहसंमेलन होतं, संपूर्ण गाव एकत्र येतो आणि ह्याची जी मजा असते ती त्याची वेगळीच मजा असते आणि संपूर्ण गाव एकत्र येतो आणि ह्याच्यातून आमच्या गावाची एकी जपली जाते. छान वाटलं. ओव्हरऑल तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ बघायला आवडला असेल. तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. आणि लवकरच आपण गावी जाणार आहोत. आता मध्ये पाऊस जास्त पडला म्हणून आमची ट्रिप कॅन्सल झाली. आता आम्ही आता गावचे आणखी व्हिडिओ केले असते, पण करूया. आता जाणार आम्ही परत, तो तेव्हा तुम्हाला गावचे व्हिडिओ बघायला मिळतील. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. फील घ्या व्हिडिओचा.